आज आईने बनवली दह्याची कढी। चला बघूया कढीची रेसिपी। गुडघ्यात घेतलं आईने दही आणि ते रवीने एकजीव करून घेतलं, फेटून घेतलं। आता एका पातेल्यात त्यांनी दही काढून घेतलं आणि मिरचीचे अशा प्रकारे देठ काढून मीठच्या मधातून मोडून गरम तव्यावर टाकल्या। आता मिरची छान भाजल्या गेल्या की त्यावर टाकलं त्यांनी थोडंसं तेल आणि परत मिरच्या खरपूस भाजून घेतल्या। हे बघा किती छान मिरच्या भाजल्या गेल्यात। आता त्यांनी मिरच्या काढून घेतल्या, मिरच्या खलबत्त्यात घेतल्या। आता त्यात टाकलं 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ आणि त्याचा बनवून घेतला बारीक ठेसा बारीक वाटून घ्यायचा। आणि आता त्यांनी घेतला वाटीमध्ये ठेसा काढून। हे बघा आणि फेटलेल्या दह्यामध्ये टाकायचे 2 चमचे बेसन, 2 चमचे ठेसा जे आपण वाटून घेतलं होता आणि ते सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं। आता लावला त्यांनी गॅस, त्यावर ठेवलं पातेलं, त्यात टाकलं तेल तापलं की त्यात टाकायची मोहरी, जिरं आणि लसण तेलामध्ये छान परतून घेतला। हे बघा लसण छान परतला गेला। आता टाकला त्यांनी कढीपत्ता पण तेलात परतून घेतला। आता टाकली भरपूर कोथिंबीर पण बघा तेलात किती छान फ्राय झालेली आहे। आता त्यात टाकली त्यांनी अर्धा चमचा हळद पण तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून कढीला कलर भारी येतो। आता आपल्या चवीनुसार परत हिरवी मिरचीचा ठेसा टाकू शकता, नसेल जास्त तिखट लागेल तर स्किप करू शकता। आता त्यांनी दिली दह्याला फोडणी। ही बघा किती छान कढी झालेली आहे, कलर वगैरे खूप भारी आला तिला। आता कढीला अशी उकळी आली की आईने कढी मधोमध हलवून घेतली जेणेकरून ती फुटणार नाही। हे बघा अशी कढी झाली की त्यांनी लगेच गॅस बंद केला। बघा किती छान झालेली आहे आपली कढी। एकदा तुम्ही आईच्या पद्धतीने अशी कढी नक्की करून पहा। आता सर्विंग बाउलमध्ये त्यांनी कढी काढून घेतली। बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे कढी। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता टाकली वरून कोथिंबीर। बघा किती भारी कढी दिसते आपली। आईने केलेली कढी खूपच भारी। आईने बाबांसाठी ताट लावलं, बघा भाकरीसोबत मस्त कढी। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।